तर सर्वांना नमस्कार. तर चालू होतो आपण आज शागलडा मासे बी आणायला. तर पाहू शकता तुम्ही एकदम भारी गाडी घेऊन गेलो आपण शागलडा. तर निघलो तो शागलडा जासाठी. तर पाहू शकता तुम्ही देवीचं मंदिर दर्शन घेतलं आपण. तर समोर आलो, डिझेल भरणं चालू होतं आपल्या गाडीत. डिझेल भरणं निघलो समोर. तर समोर निघलो बी घ्यायला. तर इथं खूप पाऊस चालू होता. तर तरी आपण गाणे गिणे मागून चाललो होतो मित्रांनो. एकदम भारी वाटत होतो. तर समोर नाही गेलं तर पुढच्या गाड्या होती. इथं खूप गर्दी होती पाहू शकता. मी इथे गेलो नाही तर ऍक्सिडेंट झालेला होता बसचा. पुलावर ऍक्सिडेंट झालेला होता. इथं खूप गर्दी होती मित्रांनो, सगळे भिगेल होते. तर समोर गेलो नाही तर लगे आपलं आलं सद्गुरू मच्छी बीच इथं आलेलं सचिन भाऊकड बी घेण्यासाठी. तर इथं ट्रे उतरणं चालू होतं आपले मच्छी बीचचे. तर इथं मोजले ट्रे किती भरले आपले. खूप मोठी ट्रे आणली होती आपण आज. इथं लगे भैया घेऊन आला बी इकडून पळत. तर आपण पाहिला बी एकदम भारी बी आवडला आपल्याला. तर लगे सचिन भाऊला म्हणलं करा पॅकिंग सुरू. तर पॅकिंग सुरू चालू होती आपली करणं बीची. एकदम भारी वाटलं बी पाहून. तर मग चालू होती पॅकिंग आपली चालू. मग इकडे गॅस चालू होता मारणं. सचिन भाऊ गॅस मारत होते स्वतःच्या हातानं. एकदम नंबर 1 बी होतं. कतला, सुपरनस, रव 3 नमुन्याचा माल घेतला होता आपण. एकदम भारी दिला माल आपल्या सचिन भाऊनं. लय क्वालिटी एकदम भारी होती. तर लय पॅकिंग चालू होती एकदम भारी. मग ह्यात आपण पाहिलं बीची क्वालिटी एकदम भारी. पॅकिंग करणं चालू होतं बीची. तर खूप भारी बी होतं सचिन भाऊकडं, आपल्याला आवडलं. मग पुरं घेऊन टाकलं आपण जेवढं होतं यांच्याकडे एवढं बी. मला टाकणं चालू होतं कॅरेट गाडीमध्ये. मग कॅरेटच टाकणं झालं. 2 शब्द बोलत होतो. क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? एकच नंबर आहे ना. मागच्या वर्षी तुम्ही पिल्लू नेलो होता आपल्याकडून. काय साईज झाली तुमच्या मालाची? 3 किलो झालेले. 3 किलोचा माल झाला. वाढ खूप चांगली झाली मागच्या वर्षी. हो, एकच नंबर बीज आहे. रिझल्ट 1 नंबर आहे सद्गुरू मच्छी बीज केंद्राचा. एकदम भारी. बर. तर आपल्याला सांगितलं मग मच्छी बीजच्या वाऱ्यात मग आलो आपण तयावर. पाहू शकतात मित्रांनो. तर आपलं खूप मोठं आहे माडी गावात इथं. तर मग आलतो आपण खाली करणं चालू होती गाडी. पॅकेट पाहू शकतात तुम्ही किती मोठे घालते गोला. तर क्वालिटी एकदम भारी आहे माशाची. पाहू शकतात तुम्ही एक बी मेलं नव्हतं पिल्लू, सगळे जिवंत होते. पुढे पाहू शकता तुम्ही किती मोठे होते. तर मला सोडणं चालू होतं आपले मच्छी बीज सगळे. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक, फॉलो, सबस्क्राईब करून जा. अजून ब्लॉग येणार नवीन.